आकाश अरे बलू बोला देखा है आप लोग ऐसे लोग आ वाले हैं जाते बाबू इधर भागो ऐसे वाले कितना भागा पे देखा है गणेशोत्सव अगदी काहीच दिवसावर येऊन ठेपलेला आहे आणि या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या ज्या गणेश मूर्तीचे कारखाने आहेत त्या ठिकाणी मूर्ती बनवण्याचं काम जे ते सुरू आहे। मी हिंगोली शहरातल्या अशाच एका गणेश मूर्तीच्या कारखान्यामध्ये आहे। आपण या ठिकाणी बघू शकता विघ्नहर्त्याच्या वेगवेगळ्या रंगातील वेगवेगळ्या कला दाखवणाऱ्या गणेश मूर्ती या ठिकाणी बनवण्यात आल्या आहेत। मूर्तिकार राजेश पेरिया यांचा हा कारखाना आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकता हे गणेश मूर्ती जे ते आता या मूर्त्यांवर अंतिम हात मारण्याचं काम या कारागिरांच्या वतीने केलं जाते। जे काही अपूर्ण रंगाचं काम आहे ते सुद्धा केलं जाते आणि वेगवेगळ्या ठिकाणी या मूर्त्यांची मोठ्या प्रमाणात मागणी असते। आपण येथील जे कारागीर आहेत आपण त्यांच्याशीच बोलूया। किती मूर्त्या बनवलेल्या आहेत आणि कुठं कुठं तुमच्या मूर्त्यांची मागणी आहे काय सांगते? लगभग 1000-1200 मूर्त्या आतापर्यंत बनलेली आहे आणि राज्याच्या बाहेर सुद्धा आपल्या मूर्त्या जातात आणि आपल्या शहराच्या जवळपास बऱ्याच ठिकाणी मूर्त्या जात आहेत आपल्या। बरं, किती साईजच्या आहेत? आकार केवढा आहे? लहानात आणि मोठा? लहानात लहान 3 फूट आणि त्यापेक्षा वरी 10 फुटापर्यंत आपल्याकडे मूर्ती अवेलेबल तयार होत आहे। बरं, कोणकोणत्या राज्यामध्ये तुमच्या मूर्त्यांना मागणी आहे? लोकांचा प्रतिसाद कसा आहे यावर्षी? कस्टमरचा प्रतिसाद तर भरपूर आहे तसाच, जसं की आपला महाराष्ट्र सोडून राज्याच्या बाहेर पण मूर्त्या जात आहेत आणि महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा ठिकाणी मोठमोठ्या शहरामध्ये आपल्या मूर्त्या विक्रीला जात आहेत। बरं, यावर्षी काय फरक जाणवतोय गतवर्षीच्या या गणेशोत्सव काळापेक्षा? यावर्षी काही महागाई झाली आहे का? मूर्त्या बनवता कोणत्या जे तुमचा कच्चा माल आहे तो महागला आहे, त्याचा फटका काही जाणवतो का? दरवर्षीप्रमाणे जसे की रॉ मटेरियल मूर्ती तयार करण्यासाठी नारळाचे काता व पीओपी आणि कलर दरवर्षीप्रमाणे या रॉ मटेरियल मध्ये तर किमतीची वाढ बरीच झालेली आहे, परंतु कस्टमर पेमेंट समजा त्या आकाराने देत नाहीत। जसं की रॉ मटेरियलचे रेट वाढलेले आहेत त्या प्रकारे कस्टमर तर कमीत कमी रेट मध्ये पाहत आहेत। बरं, हां,
तर हे आहेत जे गणेश मूर्ती बनवतात ते कलाकार आहेत. गत वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी कच्च्या मालाचे भाव वाढले आहेत आणि त्या पद्धतीनं जे नागरिक आहेत तेवढा प्रतिसाद देत नाहीत, परंतु त्यांच्या मूर्त्या महाराष्ट्रासह महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांच्या मूर्त्यांना मागणी असल्याची माहिती त्यांनी माझ्याशी बोलताना दिली आहे. कॅमेरा पर्सन आकाशसह माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.